हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे बारामतीला इंडस्ट्रियल व्हिजिट करता. तर आम्ही तिकडे काय काय मजा मस्ती केली हे बघण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघा. सो आम्ही फायनली चाललो इथे बारामती. तेच विचारले कुठे जायचं आणि गाडीमध्ये कारण की इतका वेळपासून आम्ही फक्त कॉलेजच्या इथेच फिरत होतो. मूर्ख कॉलेज हा ना, परत कॉलेजला आलो आणि आता ह्यांनी गाणे लावले. ह्याच्या आधी एवढं विचित्र गाणं लावलं होतं, असं वाजत होतं नुसतं, पण आता जरा बेटर गाणे लागले आणि लोक एवढे बालिश आहेत. आम्ही दाखवतो तुम्हाला, थांबा. एवढे बालिश त्यांचं मगासपासून टेकअप मला समजत नाही सकाळ सकाळ कुणाला एवढी एनर्जी असते एवढं डान्स करायला. आणि विशाखा तर बघा डायरेक्ट पजस्टच झाली. विशाखाच्या तर अंगातच आलं होतं त्या दिवशी. अँड हे आमचे मॅम, ते पण डान्स करायला आले होते. डान्सच्या नादात आम्हाला समजलंच नाही आमचा ब्रेकफास्टचा स्टॉप कधी आला. तर आम्ही पोचलो रेस्टॉरंट शिवानंद जेजुरी येथे. मग तिथे जाऊन आम्ही मस्त असं ब्रेकफास्ट केला. इडली, मेदूवडा, सांबार, चटणी, असं छान असा ब्रेकफास्ट झाला. सो गाईज, आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आता बाहेर निघालो बसमध्ये. कुठे आपण लोकांना ही सारखी गायब होती आमच्या इथून मध्ये मध्ये. ओके बसमध्ये जायचं. मग प्रांजल आणि मी मूवी बघायला स्टार्ट केलं आणि हे बाकी लोक डान्सच करत होते आणि मी आणि प्रांजल त्यांना जज करत होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता आम्ही या लोकांकडे कसे बघत होतो. फायनली आम्ही पोचलो नंदन डेअरीमध्ये, जिथे आम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आणलं होतं. जिथे आम्हाला दाखवणार होते की मिल्क प्रोडक्शन कसं होतं, कसं मिल्कला आपल्यापर्यंत पोचवलं जातं. आणि ही तिथली सगळी फॅक्टरीमधली इनसाईड लुक होता. आणि आतमध्ये बरंच काय काय होतं. हे त्यांचं लॅबोरेटरी आहे जिथे मिल्कची क्वालिटी टेस्टिंग होते आणि प्युरिफाय आहे की नाही चेक केल्यानंतर ना आपल्यापर्यंत मिल्क सप्लाय होतं. बाकीचं जे काही मिल्क आहे ते रिजेक्ट केलं जातं. आणि हे जे आहे इथे त्यांनी आपल्याला दाखवलं की कसं मिल्क ते स्वच्छपणे सगळं गाळून वगैरे घेतात. त्याचीच ही प्रोसेस आहे आणि ही त्याची मशीन आहे. खाली जे दिसतं आहे ते कंटेनरमध्ये मिल्क कलेक्ट करतात. हे त्यांचं पॅकेजिंग प्रोसेस आहे. कसं मिल्क पॅक केलं जातं, कसं आपल्यापर्यंत पोचतं, हे सगळं प्रोसेस इथे त्यांनी दाखवलं होतं आम्हाला. आता आम्ही मिलिटरीमध्ये निघालोय. चिकू घेतलं आहे चिकू. आणि इथे चिकूचं झाड आहे. मी हिला सांगते मला चिकू पाहिजे नाही. एकटीच काही कामाची फेवरेट फ्रूट आहे माझा. आणि विशाखा माझ्यासाठी एक तोडू नाही शकत. नाही करणार काहीच. आता आम्ही मिलिटरीमध्ये चाललो आहे. आता बसमध्ये परत धिंगाणा घालायचा आहे. परत मी नाचणार आहे. छान होतं सगळं. छान होतं ना. एक्सपिरियन्स कसा होता जसा मिलिटरीमध्ये? छान होता. थोडंफार आम्हाला समजलं कारण की मी आणि प्रांजल वेगळ्याच गोष्टी एक्सप्लोअर करत होतो. मशीन कशी वर्क करते वगैरे वगैरे. आणि खरी इन्फॉर्मेशन विशाखाने ऐकली. तर माझ्या काहीच लक्षात नाही. ती वेगळी गोष्ट रेकॉर्ड केली आहे. हवा घेत होती.
हे बघा हे नवीन फ्रेंड्स आहेत. नवीन आता आम्ही कॉटन फॅक्टरीमध्ये इथं फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे, सो आम्ही काढून नाही शकत. ठीक आहे. आताच बघून घे. तर आम्ही कॉटन किंगच्या प्रोडक्शन हाऊसला गेलो होतो, बट तिथे व्हिडिओज अलाउड पाय नव्हते. दुखतात, इतकं पाय दुखतात, इतकं फिरलं ना गोल 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 गोल. आता चालवत पण नाही आम्हाला अजिबात. कॉटन फॅक्टरी झाली आता फिरून फोटो सेशन चालू. अवतार बघा झालाय, भूतावाने झालाय. हिला बघ किती एनर्जी आहे. आणि आम्ही अजून ऍक्टिव्हिटीज पण हा ना, तिला ऍक्टिव्हिटी करायची आहे. आमचं तर चालायचंच अवघड झालं. हिला उठायलाही अवघड झालं. मग आम्ही गेलो विद्याप्रतिष्ठान इथे. तिथे आम्ही म्युझियमला गेलो. शरद पवार यांचं इथे सुंदर असं म्युझियम आहे आणि त्या ठिकाणी एवढ्या सारे गोष्ट त्यांनी एवढे छान पद्धतीने प्रिझर्व करून ठेवलेत. त्यांचे लिटरली यूज केलेले सगळे पेन्स वगैरे, त्यांना मिळालेले डिग्रीज, अवॉर्ड्स, सगळ्या काही गोष्टी तिथे आहेत. ते खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेत आणि प्लेस पण एवढी क्लीन आणि वेल मेंटेन्ड होती. आणि हे त्यांचे फोटो अल्बम्स होते आणि हेच ते पेनचं कलेक्शन ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते. असेच बरेचसे पेनचे कलेक्शन्स खाली वरती 3rd फ्लोअरला सगळीकडे होते. इतकंच नाही तर वेगवेगळ्या कंट्रीजने त्यांना गिफ्ट केलेले गिफ्ट आयटम्ससुद्धा तिथे त्यांनी प्रिझर्व केलेत. रांका ज्वेलर्सकडून मिळालेलं पेन झालं, वेगवेगळे त्यांना अवॉर्ड्स झाले, सगळ्या काही गोष्टी तिथं प्रिझर्व केलेल्या. त्यांनी घातलेला नागालँडचा कॉस्ट्यूमपासून सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी मेंटेन करून ठेवलेल्या आहेत. आणि इतकं सुंदर काही काही वस्तू आहेत जे त्यांना मिळालेले आहेत ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने इथे स्टोअर केलेत, प्रिझर्व केलेत. ही प्लेस मस्ट विजिट आहे. आमच्या एक मॅम आहेत, त्यांचं नाव पूनम मॅम आहे, त्यांना इथे कॉलेजला होत्या. तर आम्ही आत्ता एका म्युझियममधून आलो. शरद पवार यांचं हे म्युझियम होतं, ते आम्ही आत्ता बघायला थांबलो होतं. कॉलेजचं नाव आम्ही पाहिलं नाही आहे त्यामुळे विद्याप्रतिष्ठान आहे, त्यांचंच आहे. कॉन्ट्रोवर्शियल सोडा. तरी पण म्युझियम खूप छान होतं. हो, खूप छान, खूप सुंदर. खूप सारे गोष्टी जे त्यांना मिळालेले होते ते तिथे होते आणि सगळे खूप वेल मेंटेन्ड होते. पूर्ण इंडिया फिरलेले आहेत. सगळ्या इंडियातले सगळे प्राइजेस वगैरे आहेत, वेगवेगळ्या सिटी, कंट्री. म्हणजे आतमध्ये पण खूप क्लीन आहे आणि इवन कॅम्पस पण खूप छान आहे, आर्किटेक्चर पण खूप छान आहे यांचं. आणि कॅम्पस मोठं आहे बऱ्यापैकी आणि वेल मेंटेन्ड आहे. येस, आमच्यापेक्षा. बाय. आम्ही इतके थकलो होतो, बट तरी आमचं लंच एवढं आतमध्ये ठेवलं होतं. तर इतका खराब झाला आमचा. अर्धा वॉक केला आम्ही, अर्धाहून जास्ती वॉक केला आम्ही. तेव्हा जाऊन आम्ही लंचसाठी पोचलो आहे आणि एवढे पाय दुखतातच आणि ह्या लोकांचं अलगच चालू आहे. आणि आत्ता बाकी कुठे गेले हे पण आम्हाला माहिती नाही आहे. आणि वाव, नाईस. मला ह्या गोष्टीचा राग आहे की आपण अर्ध्याहून जास्ती वॉक केला आणि कशा करता लंच व्हेजिटेरियन लंच. सो दिस वॉज दॅट लंच ज्याच्यासाठी आम्ही इतका वॉक केला. तो गाइस विशाखा का फोन खो गया है आणि ती आमच्या ब्लॉगमध्ये येत नाही कारण की ती झाडांमध्ये फोन शोधायला गेली. आता काय लॉजिक वापरलंय तिने आम्हाला नाही माहिती. फोन हरवला, चूल पेटली, त्याला फोन पाहिजे आणि ती झाडामध्ये शोधते. आणि हे बघ सगळे तिला कन्सर्न करतात आहेत की सहानुभूती देते ती तिला, भेटेल तुला फोन, की भेटेल बाळा, तिचा विश्वास नाहीये, दिलासा देतो आम्ही. मी तर लिटरली मॅमशी पण बोलले तिच्यासाठी, मी आणि प्रांजल दोघे पण बोललो. पण मॅम म्हटले की असं थांब, तिला बघते म्हणून विचारते कुठेतरी पडला असेल. आता काय माहिती काय करते. त्यात पण आम्हाला ब्लॉगिंग विषय काय आहे. अगं ये बोलायचं नाही बोलते आणि तिचा फोन हरवलाय आणि ती आम्हाला म्हणते फोन द्या ना, फोन द्या ना. तुला मी सांगतेय इथे जर राहिला तर 3 तास ट्रॅव्हलिंग आणि बारामतीला यावं लागेल परत फोनसाठी. ते बघ आता मला घेऊन नाही अगं चल. आता मी बोलली आता गाडीमध्ये बसमध्ये शोधू थोडं आणि नाही मिळालं तर बारामतीला दान. Realme C3 11,000 का फोन दान कर दिया विशाखा ने. उद्धार झाली आज विशाखा के नाम पे दान कर दिया उसने. तेवढे बाकी राहिले माझं आता. कॉलेज वाल्यांचा काय म्हणतात पैसे कमी केले म्हणून 3 पैसे देऊन टाकले. काय विशाखा असं कसं फोन देतात का?
चटकन कानाला माझी ब्लॉग नाही खरं म्हणते मी, कोणीतरी माझ्याकडे अजिबात फोन नाही. घेतलाय हे बघा, ते मी बसले होते, चार्जिंग भेटत मी बसले. हा, माझ्या फोनला एकतर चार्जिंग नाही, मी चार्जर शोधत फिरते. आणि हिचं अलगच, हिने फोन हरवून ठेवला. आता माझ्या फोनला चार्जिंग नाही, मी तो इश्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. आणि हिचं अलगच चाललंय, फोन ठेवला हरवून 11,000चा. आता हवा खातीये आईकडची. नको आपण आपला ब्लॉग फेमस झाला ना की 11,000चा फोन घेऊ तुला परत, रिअलमी C3 की दुसरा घ्यायचा तुला? सॅमसंग घेऊ आपण. टेन्शन घेऊ, हे सारखं आयफोन. घेऊन टाकू काय आता. विशाखा थोड्या वेळाने रडणार आहे. जाऊ देत गाईज, रडल्यावर आपण आम्ही हो रडली की तो पण व्हिडिओ ब्लॉग मध्ये येईल. आणि स्टे ट्यून फॉर विशाखा क्राईंग फॉर द फोन. तोपर्यंत आम्ही बघतो हिचा फोन सापडतो की नाही, की बारामतीला कायमचंच दान केलंय तिने. ते नेक्स्ट क्लिपमध्ये सांगतो काय झालं. बाय गाईज. कोणत्या खुशीमध्ये नाचते आता? मिळाला फोन मिळण्याची खुशी बघायची, नाचायला लागली आता परत. फायनली आम्ही परत घरी जायला निघालो होतो. खूप वेळ घालवला आम्ही. मग मी चिल करत विंडो सीटला बसले होते. ह्या दोघींना माहिती होतं की कोणी लपवला माझा फोन, तरी ह्यांनी मला अजिबात सांगितलेलं नाही. ठीक आहे, आणि मला माहिती होतं की ह्यांच्यापैकीच कोणीतरी घेतलेलं असणार आहे. आदितीकडे मी खूप वेळा पाहिलेलं, मला माहिती तीच नालायक असणार आहे. तरी पण मला कोणी सांगितलं नाही. धोकेबाज आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी. धोकेबाज डिक्लेअर करते आम्हाला परत ह्याच रेस्टॉरंटमध्ये आणलं, त्यामुळे आम्ही माझा घेऊन बसलं. आणि थंड पाण्याची बॉटल घेतली कारण की फार गरम होतं, जे खूप जास्त थंड आहे. माझं तसं हिचं तर वेगळं काहीतरी चालत असते. खाण्याच्या बाबतीत खरंच त्या अंगात जीव नाही ना किती बघा. चलो बाय बाय. सनसेटच्या टायमिंगला एवढा सुंदर व्ह्यू दिसत होता ना, मी मस्त असा सनसेटचा पिकही कॅप्चर केला, जो की मी थंबनेलमध्ये यूज केला आहे ह्या व्लॉगच्या. घरी येताना मी व्हिडिओ शूट केला नाही, डायरेक्ट घरी गेल्यावरतीच शूट केलं, कारण की खूप थकलो होतो आम्ही. मला घरी पोचायला लिटरली 9 वाजले होते. हा नेक्स्ट डेचा क्लिप आहे आमची. आणि प्रांजल IMDRला येऊन बसला आहे खदडायला. तिथे माझी बेंचेस आहेत, तर त्या बेंचेसचा एक जो काय म्हणतात त्याला, प्लायवूड आहे ना मधलं, ते वाला गायब झालं. अरे कालचं जर सांगायचंच राहिलं, काल आम्ही घाईमध्ये आलो आणि मग आम्ही पटपट चालत गेलो. उशीर झाला होता रात्री आम्हाला. आणि मग विशाखा तर आज आली नाही, एवढी नाचली आहे एवढी अख्खी स्टार्टिंग तोपर्यंत पण नाचतो. मग आम्ही रात्री काय केलं, पटपट गेलो. आणि आज आम्ही परत कॉलेजला आलो असाइनमेंट द्यायला. डेडिकेटेड एवढे दमून सुद्धा आम्ही आलो. मग फायनली आमचं सगळं सबमिशन वगैरे झालं. विशाखाचं राहिलं, आमचं तर झालं आता. पण कालचा दिवस असला हेक्टिक गेला. मी तर लिटरली कधी तर 1-2 वाजता झोपणार मुलगी 10ला झोपली. मला स्वतः चालवणार कशी काय झोपल्यावरती झोप येते, थकल्यावरती झोप येते. लाईक मी पहिला पण खूप वेळा दम काय झालं, मी नाचले नाही, मी काही केलं जास्त नाही. येताना आपण तर नाचून आपण फुल आराम केला. तर तेवढाच होता त्या व्लॉगमध्ये. आणि हा एंडिंग पार्ट असेल होता त्या व्लॉगचा. सो दॅट्स फॉर द व्हिडिओ. होप यू लाईक इट. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट व्लॉग्स.